ते आपल्या कल्याणासाठी, प्रत्येक प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी प्रश्न केलेले आहेत आणि त्याचे उत्तर खूप सुंदर त्यांनी दिलेले आहे. असं इथं हे दिव्य असे नवनाथ इथे आलेले आहेत आणि त्यांच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग आहे. विठ्ठल सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगावर हे आमचे वडील परम आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भक्तराज महाराज त्यांच्या मुखातून मी या अभंगावर श्रवण केलेलं आहे. म्हणजे आता मी जे बोलणार आहे ते कोणाचं बोलणार आहे? त्यांचं बोलणार आहे, जे तो प्रसाद आहे त्यांच्याकडून श्रवण केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे असं तुम्ही कोणीच गृहीत धरू नका की मी बोलतोय म्हणून. तो महात्म्यांचा प्रसाद आहे. ज्याप्रमाणे आता ह्या डग्यातून याच्यातून आवाज येतात तर तो आवाज कशाचा आहे? याचा आहे का माझा आहे? याच्यातून जो तुम्हाला शब्द ऐकू येते ते कोणामुळं येतं? मी इथं बोलतो म्हणून येतं. त्याप्रमाणे तुम्ही मला फक्त डग्गा समजा. काय मी फक्त डग्गा आहे, ते सगळे शब्द त्यांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या कृपेची फल, त्या कृपेचं काय फल असतं हे वर्णन करतात. पण ज्यांची सेवा भगवंताच्या कृपे होईपर्यंत ज्यांनी सेवा केलेली आहे, प्रत्येक मनुष्य परमार्थ करत असताना त्याचा एक उद्देश पाहिजे की आपल्याला हे जे करायचं आहे, मग नामस्मरण असेल, हरिपाठ घेणं आहे, पारायण करणं आहे, मृदंग वाजवणं आहे, गायन करणं आहे, अनेक यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. ते काही नाही, एक गहून प्रकार बहु, त्याच्या गव्हाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसं जे सप्ताहामध्ये एकाच धोरणाने चाललं तर लोक थांबणार नाही. सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत नुसतं पारायणच केलं तर लोक म्हणतील तुम्ही तुमचं पारायण ऐके. म्हणून त्यांना थोडे वेगवेगळे दाखवावं लागतात छटा. कधी गाथाचं भजन आहेत, कधी कीर्तन आहे, कधी प्रवचन आहे, काही अशा प्रकारे दाखवावं लागतं. पण एकूण सगळा ब्रह्मरसच आहे. जसं एकूण गव्हाचे सगळे पदार्थ आहे, पण कुरडाय खाताची मजा वेगळी आहे. कुरडाईची मजा वेगळी येते, कारण कुरडाई म्हटलं तर एक कुरडाई सप्ताहात असतो. कुरडाई करणं म्हणजे गहू भिजवल्यापासून 7व्या दिवशी कालेज कीर्तन असतं त्याचं, 7व्या-8व्या दिवशी. हे सगळं महिला मंडळीला माहीत आहे. मग कुरडाया बनतात, कोणी पुरणपोळी बनवतो, कोणी चपात्या बनवतात, कोणी शेवया करतात. असं वेगवेगळ्या प्रकारचं त्याची चव आहे. त्याप्रमाणे हा सगळा ब्रह्मरसच आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला आनंद देण्याकरता, समाजाला आकृष्ट करण्यासाठी साधू संतांनी हा प्रघात तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मग हे सगळं करत असताना केवळ आपण गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावू लागलो म्हणजे आपण फार मोठे झालो असं समजायचं नाही. अभि तो बेटा दिल्ली बहुत दूर आहे. हो, आता तर पहिलं नुसतं तू पाऊल पडले तुझं. हो, तुझं हा पहिला पाऊल आहे, अजून खूप लांब आहे ते. नुसतं माळ घालणारे गंध लावणे होत नाही. तुम्हाला किती लोक दाखवू टपोऱ्या माळ्या घातलेले खोटे बोलते. हो, असे चांगले 100-100 ग्रामाच्या माळी आहेत, पण इतके खोटारडे लोक आहेत. नाही तर चला माझ्याबरोबर तुम्हाला 7-8-10 समोर उभा करून दाखवतो. काय त्यांच्या त्या माळीला महत्त्व आहे. केवळ माळी घातल्यानं गंध लावल्यानं काम होत नाही. आपण जे जे काही करत आहोत, नामस्मरण करत असोल, ग्रंथ अवलोकन करत असोल, संतांची संगती करत असोल, गंगा स्नान करत असोल, त्याचं फल काय प्राप्त झालं, त्याची काय आपल्या जीवनामध्ये अनुभूती आली, हे फार महत्त्वाचं आहे. जसं एखादा व्यापारी मनुष्य आहे, व्यापार करतो तर त्याच्यात काय नफा मिळाला हे बघत का नाही. प्रत्येक दिवाळीच्या वेळेला त्याने तो हिशोब केलाच पाहिजे की आपण भांडवल किती गुंतवलेलं आहे. 1 लाख रुपयाचं जर भांडवल गुंतवलं असलं आणि वर्षानंतर जर त्याचे 12,000 झाले तर, लाखाचे जर 12,000 व्हायला लागले तर त्या धंद्याला काय काडी लावायची का? काय त्या धंद्याचा उपयोग आहे? तसं आपण जे काही करीत आहोत ना त्याचं सुद्धा एक गणित लावायला पाहिजे. कुठलं तरी एखादी वेळ ठरवून घ्यायची की आता वर्षभर आपण सप्त्याला चाललेलो आहे, वर्षभर आपण भजन करतो, काही त्याच्यात काही बदल झाला का, काही स्वभाव आपला बदलला का, काही आपल्याला नामचिंतनाची गोडी लागली का, संत कळाले का. बऱ्याच लोकांना जवळ संत असून सुद्धा कळत नाहीत.
या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला काहीतरी आपण त्या परमार्थाच्या धोरणावर आहोत, नाहीतर क्रियात्मक गोष्टी करून तसा काही फायदा होणार नाही. मी उपचारे कवनाही नाकळेगा. परमात्मा सांगतात नुसत्या उपचारानं नुसत्या क्रियेच्या परमार्थानं माझी प्राप्ती होत नाही. विठ्ठल तुकोबारांच्या जीवनामधल्या काही गोष्टी तुकोबारा म्हणतात, आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्त माझे. सुरुवातीला मी आरंभी थोडं कीर्तन वगैरे करायचो, एकादशी व्रत करायचो, एवढा काही अभ्यासात मन नव्हतं. मग काही साधू संतांचे चरण पाठ केले. कोणी महात्मा पुरुष आमच्या गावामध्ये आला तर त्यांच्या कीर्तनामध्ये साथ करायची. गाईल तयाचे धरावे ध्रुपद, त्यांना साथ करायची. असं मी करत करत गेलो आणि मग हळूहळू या सगळ्या प्रपंचाचा वीट आला. विरक्ती निर्माण झाली आणि भगवंताला आवडणारे जे भक्त असतात परमात्माच त्यांना वैराग्य निर्माण करतात. भगवंताच्या कृपेनं ते वैराग्य प्राप्त होत असतं. तुकोबारायला विवेकासहित अशा प्रकारचं वैराग्य निर्माण झालं, त्याग निर्माण झाला. आणि मग त्यागानंतर तुकोबारायांनी भामचंद्र डोंगर, भावड्या डोंगर याच्यावर जाऊन भंडारा डोंगरावर जायचं आणि खूप नामस्मरण करायचं. हे तुकोबारायांनी एकनाथी भागवताचे 1000 पारायण केले. आपली हिंमत. एकदा एकनाथी भागवताचं पारायण करायचं म्हणलं तर माणसाचे कंबळ मोडून जातं, कारण त्याला 6 घंटे 7 घंटे बैठक टाकावं लागते. त्यावेळेला सप्ताहामध्ये एकनाथी भागवताचं पारायण होतं. कधी करावं आपण या गोष्टी? तुकोबारायांनी एवढं ते केलं. अहोरात्र नामस्मरण करत होते, भगवत ध्यान केलं, सर्वसंग परित्याग करून आपल्या देहाची, आपल्या परिवाराची, कसल्याच प्रकारची प्रपंचाची चिंता केली नाही. हे सगळं त्या ठिकाणी त्यागपूर्वक असं भगवंताचं भजन केलं, प्रेमानं भगवंताचं भजन केलं. आणि हे सगळं करत करत भगवंताच्या कृपेला ते पात्र झाले. भगवंताला तुकोबारा आवडू लागले आणि तुकोबाराच्या सुद्धा जीवनामध्ये तशी अनुभूती येऊ लागली, बदल घडू लागले. आणि तुकोबाराय म्हणतात, भगवंतानी माझ्यावर कृपा केली आणि भगवंताने आम्हाला असं केलं. ते एक ग्रामीण भागातला शेतकरी लोकांचा दृष्टांत देऊन तुकोबाराय पहिल्या कळेमध्ये त्याचं वर्णन करतायत. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैशे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबारा एक शेतकरी लोकांचा दृष्टांत देतात.
कारण सर्वांना कळायला पाहिजे, हे साधू संतांचं फार दयाद्र अंतःकरण असतं की हा दृष्टांत जवळजवळ खेड्यापाड्याच्या लोकांना सगळ्याला कळतं. जे कायमचा शहरातला माणूस आहे त्याला काही ह्या गोष्टी माहिती नसतं. शहरातल्या नवीन नवीन असे जे लेकर आहेत त्यांना हे पण माहीत नाही की दूध कोण देतं. ते म्हणतात भैया दूध देतात. त्याला गाय देते म्हैस देते हे सुद्धा माहीत नाही, कारण त्यांनी ते पाहिलेलंच नसतं. अखंड शहरात राहणाऱ्या लोकांना ते काय गोष्टी करतात, काही शहरातल्या गोष्टी खेड्यातल्या लोकांना कळत नाही, असं होऊन जातं. हे सुरुवातीलाच रेल्वेचा शोध निघाला होता ना, तर खेड्यातल्या एका माणसाने विचारलं होतं शहराच्या माणसाला, म्हणले रेल्वे कशी राहते. म्हणजे काही नाही म्हणले, पुढं धूर सोडती आणि मागं असा उजेड मारतो. म्हणजे असं समोर असा लाईट दिसलो, मागं धुराचे लोट चालतात, समोर लाईट दिसतो. अशी रेल्वे राहते का? म्हणजे हो. आणि ते चालला तर मग एक माणूस बिडी पेत चालला होता, त्याने ओढली तर समोर लाईट दिसला त्याला, आणि धूर मागं दिसला तर तो त्याच्याच खांद्यावर जाऊन बसला. म्हणले हीच रेल्वे. हो. म्हणजे काही असं असतं. काही खेड्याच्या लोकांना शहरातल्या गोष्टी माहीत नसतात, शहरातल्या लोकांना खेड्यातल्या गोष्टी माहिती नसतात. पण हे सगळं खेड्यापाड्यामध्ये शेतकरी लोक आहेत. शेतकऱ्याचा हा दृष्टांत की पिकलिया सेंद कडूपण गेले. शेंदाडे आपण खातो, पण ते शेंदाडा हा जे आहे ना, हे पिकल्यानंतर त्याच्यातला सगळा कडूपणा जातो. शेंदाड्याचे जे प्रकार आहे, सुरुवातीला शेंदाडे हे हिरवट राहतं, शेंदाडे हे हिरवट राहतं आणि त्याच्यामध्ये एक टणकपणा असतो. शेंदाडं कसं राहतं? टणक असतं, हिरवट असतं, आणि असं जर कच्च्या अवस्थेमध्ये जर तुम्ही कापलं तर ते कडू झार लागतं, कडू झार लागतं. मग आता हे जसं जसं ते शेंदाडं वाढतं तसं तसं त्याचा हिरवटपणा आहे जो बदलत चालतो, त्याचा रंग बदलत चालतो, त्याच्यातला जो कडूपणा आहे तो हळूहळू हे होतो. आणि शेवटी भाद्रपद महिन्यातलं जो काही ऊन असतं, भाद्रपद महिन्यातलं ऊन, त्या उन्हाचा त्याला तडाखा लागला की ते पिकून जातं आणि मग ते गोड होतं. तसंच तुकोबाराय म्हणतात हे सुद्धा शेंदाड आहे. हे आपलं जे मिळालेलं याला काय म्हणायचं, हे सुद्धा शेंदाडच आहे. याच्यात सुद्धा हिरवटपणा आहे, याच्यात सुद्धा टणकपणा आहे, याच्यात सुद्धा कडूपणा आहे. आणि हे जे शेंदाड आहे हे सद्गुरू कृपारूपी ऊन लागल्याशिवाय, सद्गुरू कृपारूपी भाद्रपद महिन्यातलं ऊन लागल्याशिवाय हे शेंदाड पिकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हा शेंदाड्यातला, या शेंदाड्याचा विचार करू. त्या शेंदाड्याचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की ते कसं गोड लागतं, काय लागतं ते. आता कोणत्या शेंदाड्याचा विचार करायचा आपल्याला? या शेंद्याचा विचार करायचा. या शेंदाड्यामध्ये हा हिरवटपणा कोणता आहे? हिरवटपणा म्हणजे अत्यंत कच्ची अवस्था, ज्याला म्हणतात देहोहम. हो, या देहाला मी समजणं, या देहाच्या नावाला याला चिटकून राहणं. मी भाऊराव, मी शामराव, हो, अशा प्रकारचा भलता अहंकार या देहाचा. आणि या देहाच्याच सगळ्या गोष्टीवर प्रेम. सकाळी उठल्यापासून सगळ्या देहाची शुश्रूषा, देहाची सगळी भक्ती. उठलं नाही तर कुठे स्नानाला नाना प्रकारच्या साबणी, कुठं काय, अमुक खायचं, तमुक खायचं, हे खायचं, ते खायचं, सगळं देहावरच प्रेम. देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि या कोणत्याही गोष्ट मी म्हणताना या देहाकडे बोट करायचं. हो, तुम्हाला माहिती आहे का, भाऊराव एकदा याचं डोकं फिरलं, म्हणजे काय करील त्याचा नियम नाही. अशा प्रकारचं या देहाला चिटकून जे लोक आहेत, की देहाला मी जे माणसं म्हणतात, तोच शेंदाड्यातला काय आहे, हिरवटपणा आहे. की हे देह आपला नसताना सुद्धा आपण आपलं म्हणायला लागलो. आणि जर हे शरीर जर आपलं असतं तर आपल्या मनाप्रमाणे चाललं असतं की नाही? सांगा बरं. कोणत्या माणसाला म्हातारं व्हावं वाटतं? सांगा बरं. कोणत्या माणसाला असं वाटतं की आपले पांढरे केस व्हावं? कोणत्या माणसाला असं वाटतं की आपली 2-4 दात समोरचे पडून जावं?
आणि आपल्याला साधं सतरंजी म्हणता येऊ नये, शस्त्रंजी. असं कोणत्या माणसाला वाटतं की आपले दात पडून जावं? कोणत्या माणसाला असं वाटतं की आपले गुडघे दुखायला पाहिजे? उठता बसता असं कडकड टाळ वाजले पाहिजे, असं कोणत्या माणसाला वाटतं? म्हणजे या देहावर आपला काय ताबाच नाही, आपल्या शरीरावर काही ताबा नाही. आणि त्याला आपण मी म्हणायला लागलो, हा हिरवटपणाच आहे ना. त्या देहाचा एवढा अहंकार घेतला, ते शरीराचं काही ताबा नाही, त्याच्यात बदल व्हायला लागला. पहिल्यासारखं काही राहत नाही, ह्या वर्षाचं पुढच्या वर्षी बदलून जातं. हळूहळू हे शरीर खंगत जातं. पहिल्यासारखं काही राहत नाही. बरेच लोक तरुणपणामध्ये फोटो काढून ठेवतात आणि बैठकीत असे लावतात फोटो. मग 5-25 वर्षानं 30 वर्षानं कोणी पाहुणे येतात आणि तेच त्याला विचारतात, ह्यो कोणाच फोटो? ह्यो कोणाच फोटो? तो बारीक तोंड करून तो महाच. हो, म्हणजे त्या फोटोमध्ये याच्यामध्ये कितीतरी बदल होतो. बरेचसे म्हातारे लग्नाचे अल्बम पाहत बसते, असे काम नसले ना तर लग्नाचे अल्बम पाहत राहते असे, आणि त्याच्यात पाहू खुश होते. पण तू स्वतः आरशात पाह ना, आता त्याच्यात पाहून काय हसू राहिला? ते गेलं, ते काही राहिलेलं नाही त्याच्यातलं आता. हो, ते सगळा इतका बदल झालेला आहे, काही होत. म्हणून या देहाला आपण म्हणतो हा हिरवटपणा आहे, अत्यंत कच्ची अवस्था आहे. देहोहम, शास्त्रकार सांगतात, देहाला मी म्हणणं ही या शेंदाड्यातली अत्यंत कच्ची अवस्था आहे. त्याच्यानंतर हे जे शेंदाड आहे हे असं टणक असतं कच्च्या अवस्थेमध्ये, म्हणजे कडक असतं, टंग. तसं हे जे शेंदाड आहे याच्यात सुद्धा खूप टणकपणा आहे, याचा अहंकार बाळगणे. प्रत्येक ठिकाणी आपला अभिमान चालूच राहतो. काही त्याच्या कानावर गोष्टी येऊ द्या, त्याला जर नुसतं कळालं की ते नवरा बायको खूप चांगलं वागायला लागले, हो काय ते आनंदाने राहतात, त्यांचं जमवायच्या टायमाला मीच होतो, हो लगेच म्हणतो. आणि जर त्याच्या कानावर असं आलं की ते काय राव, ते काय भांडणं करते, त्या घर पाहत नाही, काही पाहत नाही, पाहुणे रावळे पाहत नाही, लगे एकमेकावर तुटूनच पडते, काय ती बायकून, काय ते नवरान, काय त्यांचं घडीभर पटत नाही. तो म्हणतो, मी त्यांना म्हणलो होतो हे करू नका म्हणून, हे पुढं तुम्हाला महागात पडणार आहे असं मी तुम्हाला म्हणलो होतो. म्हणजे याचा अहंकार. हो, कोणत्याही गोष्टीमध्ये अहंकार. एखाद्याच्या शेतात पाणी लागलं तरी म्हणतो, मीच म्हणलो डोकं दळाणं म्हणून. हो, म्हणजे असं भलतं असतं माणसाच्या ठिकाणी. मग त्या अहंकारामध्ये मग देहाचा अहंकार, तारुण्याचा अहंकार, तरुणपणामध्ये किती अहंकारानं चालतं, हाती 1.5 पान वरतीच मान. हो, ते पान चोळणं, ते वर पाहून चालणं. बहुतेक तरुणपणामध्ये अंगठ्याचे नख तुटलेले राहते, खाली पाहायचंच नाही, असं वर पाहूनच चालायचं. अगोदर आम्ही गावाकडं पाटील लोक वगैरे पाहिजे, त्यांच्या आडकीत त्याला घुंगरू राहायचे, ते असं सुपारी कातरताना ते घुंगरू वाजायचे, काय थाट येतो. अशा प्रकारचं त्यांचं ते अहंकार, खूप अहंकार. देहाचा अहंकार आहे माणसाला, जातीचा अहंकार आहे, शिक्षणाचा अहंकार आहे, सत्तेचा अहंकार आहे, अनेक प्रकारचे अहंकार असतात. आणि एक असा आहे तो अहंकार की तो विचारूच नका, विनाकारणच काही संबंध नसतानाही लोकाला अहंकार येतो. कशाचाही अहंकार येतो. आपल्या मुलीचं लग्न केलं एका जणाने आणि त्या मुलीचं नाव यशोदा होतं. तिला प्रेमानं येशू म्हणायचं, येशू म्हणायचं, येशू. लग्न झालं, नवीन जावई वगैरे, आणि ते मग जवळ गाव होतं. स्वतः आपल्या मुलीला रवाना करण्याकरता तांगा सजवला, स्वतः बसला, जावयाला त्या तांग्यामध्ये मागे गादी बीज टाकून त्या नवरा बायकोला बसवलं, आपली मुलगी जावई बसवले, तांगा निघाला. असं 2-4 कोसावर गाव असं जाता एक सुंदर शेत दिसलं. ज्वारी अशी उभी होती, एवढाले कंस लागले होते, 5-1 एकर रान होतं असं. मग दोघं शेतकरी, जावई शेतकरी न सासरा शेतकरी. सासरे बुवांनी सांगितलं, म्हणजे जावई बुवा हे किती असेल बरे? म्हणजे असं 5-1 एकर. नाही, याच्यात किती ज्वारी होईल तुमच्या अंदाजाने? तो म्हणला होईल 20 पोते. सासरा म्हणला 30 पोते, एक दाणं बी कमी नाही होणार, 30 पोते माल होईल म्हणले याच्यात, तुम्ही काय बोलू राहिले? तो म्हणला 20च्या पुढं तर होऊ शकत नाही म्हणजे. बोलता लगेच आवाज वाढला. शेत कोणाचं हे माहीत नाही.
शेतकऱ्याचं हे माहिती, लगेच आवाज वाढला. लगेच सासरा म्हणायला लागला, तुम्हाला काय म्हणले, अजून तुमच्या वाटावरचं दूध नाही सुकलं, तुम्हाला काय माहिती आहे, माझ्याकडे काळ्याचे काय झालेत, पांढरे झाले, मला माहिती आहे याच्यात किती माल होणार. एक दाणा तर कमी नाही होणार, 30 म्हणजे 30च. जाऊ म्हणला, तुमचं आता डोकं ठिकाणावर नाही लागलं, 60 फूट नाटी झाली म्हणजे 20च्या वर एक दाणा बी नाही व्हायचा. जाऊ बी तसंच खतरनाक, भलतं आरकट, 20च्या वर एक दाणा बी नाही व्हायचा म्हणजे. आणि ते सासरे बाबा म्हणतो, तुम्ही लई शहाणपण करू नका म्हणे, आताच लग्न ना. ते पोरगी लगे विचार करायला लागली, आता कोण बोला, आता जर यांच्याकून बोलावं तर म्हणे अजून तर घरी नाही गेली तर झाली तिकडची. बरं बापाकून बोलावं तर याच्या हाताखाली नांदायचे, आताच असत तरी वैके म्हणे. आता जे एवढं बिनसू राहिलं ते घरी नेऊन काय करणार आहे. ती बिचारी गपच राहिली, काही बोलताच येणार नाही. शेवटी हमरातुमरी झाली, त्याने तांगा उभा केला. म्हणले, या तुम्हाला काही अक्कल आहे का, काही पण करता. मी सांगितलेलं गपचूप म्हणा, तीच होईल. मग ती म्हणली, तुमचं डोकं खराब झालेलं आहे का नाही, 20च्या वर दाणा होणार नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही. लगेच पकडापकडी, लगेच धक्काबुक्की. आता हा तरुण होता, याने खाली पाडलं सासऱ्याला, आणि त्याच्या छातीवर बसून ते पूर्ण माती बिती लागली पाठीला. ती पोरगी म्हणे, आता काहीतरी समजावं लागलं. हो, मग ती बापाला म्हणली, बाबा म्हणा ना 20, तुमचं काय चाललंय, तुम्हाला हात जोडून म्हणते बा म्हणा ना 20. हो, तुमची पाठ घासू राहिली. तो काय म्हणला, म्हणले आगा आग येसू, पाठ घासली तर घासू, पण 10 पोत्याचा तोटा कुठे सोसू. हो, विढाला मग आता बघा तुम्ही, म्हणजे हा अहंकार कसा आहे, हा टणकपणा आहे या शांदड्यातला. कशाचा बी माणसाला अहंकार आहे, कशाचा अहंकार. हो, हा टणकपणा आहे शांदड्यातला. ते हिरवटपणा म्हणजे देहाला मी म्हणणं, अहंकार म्हणजे टणकपणा आहे. आणि याच्यात कडू भरलेलं आहे. कच्चेपणामध्ये आतमध्ये फोडलं तर खूप कडू असतं. हो, याच्यात कडूपणा कोणता आहे ते अभंगाच्या दुसऱ्या कडव्या सांगा. लोभ, लोभ, काम, क्रोध, लोभ हा याच्यातला कडूपणा. आता 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. या शेंदाड्याचा जो हिरवटपणा आहे ते म्हणजे या देहाला मी म्हणणं. या शेंदाड्यात असलेला टणकपणा म्हणजे अहंकार. कशाचा बी अहंकार हा टणकपणा आहे. आणि या शेंदाड्यात असलेला कडूपणा काम, क्रोध, लोभ, हे सगळे नरकाचे रस्ते.
त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत् काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हे नरकाला नेणारे आहेत हे तिन्ही पण. अत्यंत कडूझार कार्यक्रम आहे हा. काम क्रोध लोभ आणि एकमेकाचे चांगले जीवलक मित्र आहेत ते. काम जर पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो. एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही झाली तर माणसाला काय येतो? क्रोध येतो. आणि जर मनासारखी झाली तर लोभ डोक्यावर काढतो. लोभ. एकदा काय झालं, दुष्काळ पडला होता आणि गावामध्ये कोणाला काही धान्य पिकलं नाही, काही नाही. आणि एका शेतकऱ्यानं त्या शेतात एक देव राहतो बा, त्याला नारळ फोडते वर्षातून एकदा. त्याला काय म्हणते? म्हसोबा ना काय असं हा, ते एक देव वर्षातून एक नारळ फोडते. त्याला नवस केलं त्याने शेतकऱ्याने. म्हणले मला ना 6 पोते ज्वारी होऊन दे, मी तुला अजून एक नारळ फोडीन. आणि त्या वर्षी कोणालाच काही नाही झालं, पण त्याला बरोबर टाचून 6 पोते झाले. कोणालाच काही झालं नव्हतं, असं बीसुद्धा हातात नाही आलं कोणाचं. पण त्या माणसाला ते देव प्रसन्न झाला आणि त्याला किती पोते झाले? 6 पोते. त्याने बैलगाडीमध्ये 2 बैलगाड्यामध्ये 3-3 पोते टाकून गावात आणला. तर चेहरा असा आनंदी पाहिजे की नाही? त्याला माहिती होतं गावात कोणालाच काही झालेलं नाही, मग खुशी पाहिजे की नाही चेहऱ्यावर? तरी चेहऱ्यावर आड्या पडलेल्या, कसं तोंड केलेलं होतं. आणि तर गावातले लोक म्हणले तुम्हाला लय आनंद व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचा चेहरा तर फुलायला पाहिजे. गावात कोणाला आठवा सुद्धा माल झाला नाही, तुम्ही नवस केला 6 पोते माल तुम्हाला देवाने दिला म्हणे. तो म्हणला मला काय माहिती देव तेवढं काम करेल, मी 12 नसते मागितली. म्हणजे एखादी गोष्ट मिळाली तर त्याला काय करतो? लोभ वर करतो. लोभ हा लोभ फार वाईट आहे. लोभ आपल्या प्राप्त झालेल्या आनंदाचं मातेर करणार आहे. इतका खतरनाक आहे हा लोभ. प्राप्त झालेल्या आनंदाचं मातेर. गावरान तुपात असे बुंदीचे लाडू केले होते आणि पंक्तीला लोक असे जेवायला बसलेले. त्या लाडूचा सुगंध येत होता. त्या लाडूमध्ये काजूचे तुकडे, किशमिश, बदामाचे तुकडे, हो, आणि चांगलं तूप. चांगल्या तुपात केलं. काय त्याचा टेस्ट असेल. शशिकांत कधी खाल्ला तो असा लाडू? लय भारी लागतो तो. असे लाडू होते. आणि त्याच्यात पंक्तीला बसलेल्या एका माणसाच्या मनामध्ये तो लाडू खाल्ला नाही, पण त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. आता लाडूचा लाभ होता, पण त्या लला एक काना लागला. कलाला एक काना लोभ. तर त्याने काय केलं, एक जाडं भरडं धोतर असं मागं ठेवलं आणि मग ताटावर आलेले 2 लाडू 4 लाडू त्याने मागं टाकायचे की घरी निवांत खाऊ म्हणून. 5-50 घेऊन जाऊ आणि घरी मस्तपैकी सगळ्या लेकरा बाळासहित 2-4 दिवस. असं त्याला लोभ निर्माण झाला आणि ते असं मागं टाकायला लागला. एक तुकडा सुद्धा तोंडात घेतला नाही. वाढायला आलं का टाक म्हणायचा. वाढायला पण लोक, वाढणारे लोक लय हुशार राहते. त्यांच्या लक्षात आलं की लाडू कुठं जाऊ राहिले. ते एका जणाने विचारलं का हो, म्हणजे आता तुम्हाला लाडू वाढून गेलो, इतक्या लवकर तुम्ही 2-3 लाडू कसं काय खाल्ले? तो म्हणलं तुला काय घेणं आहे त्याचं? हो, तो बापाची पंगत आहे काय? वाढ म्हणजे चुपचाप. हो, असं त्याच्यावर खेकसलं ते. मग त्याला राग आला. म्हणजे मा बाप काढला म्हणून. म्हणजे माय बापाची पंगत नाही, पण लाडू कुठे गेले हे सांग. हो, माही नाही म्हणले पंगत, पण मी तुला आधी लाडूचं विचारतो ते सांग. आता वाढलेले कुठे गेले? तू काय कुंभकर नाही का म्हणले इतक्या लवकर खायला? तो म्हणला लय शहाणपण करू नको, चुपचाप वाढ. मग हमरा तुमरी झाली. त्यानं त्याचं गचुरं धरलं आणि त्याला उभं केलं. तर मागं ते गठुडं 50 लाडूचं काय गठुडं. आता ते लाडू तर गेले, पण धोतर बी जप्त झालं. धोतर पण जप्त झालं आणि नफ्यामध्ये 2-4 मुसकाडी ठेवून दिले त्याला. एवढा लाडूचा लाभ असताना लोभानं किती वाटोळ केलं त्याचं. विठ्ठल. या शेंदाड्यातला हा कडूपण आहे. हा शेंदाड्यातला कडूपण आहे. काम नावाचा जो विकार आहे यानं चांगल्या चारी मुंडी चित करून टाकलेले.
फार कठीण आहे महाराज. तपस्वी लोकांना सुद्धा त्यांनी फसवलेलं आहे. कामाजी कोतवाल येणे नागविले बहुता, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, जमदग्नी दुर्वास नाडिले महामहाऋषी, क्रोधाजी फौजदार तो हा मिळाला त्यासी, जोहार माय बाप जोहार महार मायापुरी का, जोहार माय बाप जोहार महार मायापुरी का. वाह, शशिकांत फार गोड वाजवतो बरं महाराज, फार छान. आणि आता ते आम्हाला आमच्या कॉलनीमधलं एक ते रत्नच झालं आहे. आता आम्हाला लाभ झाला आहे त्याचा. आता कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांश, कामाजी कोतवाल आणि क्रोधाची फौजदार गंधकन पोटीसच. कधीच फोटो येईल त्याचा काही नियमच नाही. यानं चांगल्या चांगल्याला महाराज फसवलेला आहे. इतका हा काम कठीण आहे, इतका काम कठीण आहे की कोणाची कधी त्या ठिकाणी अब्रू घेईल. हो, चांगले चांगले 20-20, 50-50 हजार लोकांमध्ये बोलणारे जे महात्मा पुरुष आहेत ते सुद्धा जेलमध्ये, ते त्या जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. त्याचं कारण काही असेल तर तो काम आहे. हो, इतका हा काम वाईट आहे. चांगल्या चांगल्याची नशा जिरून टाकतो. मोठ्या हुद्द्यावर गेलेल्या लोकांना सुद्धा त्याचं पतन करून टाकतो. खाली आणणारा हा काम आहे. विठ्ठल विठ्ठल. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशरे केले काय भोगिली पाये दिवा दुर्गंधा. असा हा काम आहे. आणि क्रोध, कामापेक्षाही क्रोध वाईट. कारण काम नावाचा जो विकार आहे त्याला एक विशिष्ट वयाची मर्यादा आहे. तारुण्यामध्ये तो विकार माणसाकडं बळावत असतो, बाल्यावस्थेमध्ये नसतो. आणि म्हातारपणात त्याची सगळी शक्ती क्षीण झालेली असते, त्यावेळेला तो काम तिथे नसतो. फक्त त्याला एक विशिष्ट काळ आहे. पण हा क्रोध जो आहे, क्रोध 2 वर्षाच्या लेकराला सोडित नाही. कामापेक्षा क्रोध फार बेकार. रोज जर आई त्या लेकराला जर दूध देत असेल प्यायला 1 कप भरून, आणि एखाद दिवशी कमी पडलं, थोडा अर्धा कप दिला, तर लगेच ते पोरग 2 वर्षाचंच लगेच रागात येत. मी नाही घेणार, मी नाही घेणार, मला भरून. लगेच हातपाय असे कस काय हातपाय ताणीत राहतो. मग ती आई विनंती करते, बाबा आजच्या दिवस घे, आजच्या दिवस घे. शेवटी बशी त्याच्या तोंडाला लावली ना तर ते असं मारतं त्या बशीला आणि फेकून देतं. बशीचे तुकडे दूध पांगून जातं. पण 2 वर्षाच्या लेकराला सुद्धा क्रोध सोडित नाही. इतका क्रोध वाईट आहे. आणि क्रोधामध्ये मनुष्य आपल्याला कसं सोडील. क्रोध माणसाला आला ना त्याला बोलण्याचे धोरण राहत नाही, बुद्धी खतम होऊन जाते. क्रोधात भवती समोहात, क्रोधात भवती समोहात, समोहात स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधामध्ये माणसाचं डोकं काम करत नाही, बुद्धी खराब होऊन जाते. एका भांडणं झाल्यानंतर भांडणामध्ये एक जण रागात आला, रागात म्हणायला लागला, तो 64 दात पाडीन. रागात तिकडनं एका माणसाने ऐकलं, म्हणले बाबा हे रागात याचं गणित हुकलं. माणसाच्या तोंडात दात किती राहते? 32, आणि 64 म्हणून राहिले. याला समजून सांगावं लागलं. मग ते तिथे गेला, म्हणले अरे तू रागात काही पण बोलून राहिला, माणसाच्या तोंडात 32 दात राहतात, तू 64 म्हणून राहिला, जरा हिशोबाने बोल ना. तो म्हणला मला माहीत होतं तू मध्ये थोबाड घालशील, तो हे धरून बोललो. इतका क्रोध वाईट आहे.
क्रोधामध्ये माणसाला काही भान राहत नाही, विषय एकीकडे राहतो आणि काही पण भरकटत राहतो. 7 पिढ्याची उखाळ्या पाखळ्या काढतो रागात आल्यानंतर. आणि काय कशाहून भांडणं झालेली ते विषयले छोटा राहतो, पण राग इतका वाईट आहे. म्हणून काम, क्रोध, लोभ, हो लोभ सर्प डंखला करू काय, हो, लोभानं वाटोळ होतं. क्रोध हे सगळा कडूपणा आहे, या शेंदाड्यातला कडूपणा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही जो परमार्थ केला, भगवत प्रेम निर्माण झाला आम्हाला, भगवंताने आमच्यावर कृपा केली आणि आमचं हे शेंदाडं पिकवलं. पिकलिया शेंद कडूपण गेले. शेंदाडं पिकलं म्हणजे जसं त्याचा कडूपणा निघून जातो, तसं या शेंदाड्यातला जो हिरवटपणा होता, टणकपणा होता, कडूपणा होता, हे गेला. हो, तैशया महा केले पांडुरंगे. पांडुरंगानं आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला गोड केलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाला विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी भगवंताची कृपा पात्र होण्यासाठी अनेक जन्मजन्मांतरी भगवंताची सेवा करावी लागते. तुकोबारायसारखी सेवा करावी लागते. अनेक साधू संतांनी जशी सेवा केली. संत मीराबाई आहेत, इतक्या राजघराण्यातल्या असून सुद्धा पायामध्ये घुंगरू बांधणं आणि भगवंताचं नामचिंतन करत करत त्या नाचायच्या. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. लोग कहे मेरा भई रे बाबरी, लोग कहे मेरा भई रे बाबरी, बाप कहे कुल नासी रे. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. म्हणून मीराबाईंच्या जीवनामध्ये साक्षात्कार झाला. मीराबाईंना विष दिलं, ते कृष्णमूर्ती काळी पडली. असं त्यांना त्या जीवनामध्ये अनुभूती आली भगवन नामाची. त्यागपूर्वक भजन. तुकोबारायांना खूप मोठी अनुभूती आली. महाराजांनी जे केलेलं भजन आहे, महाराजांनी केलेली जी सेवा आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रोम रोमामध्ये महाराजांच्या विठ्ठल नामस्मरण होतं. रोम रोमामध्ये. हो, रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. म्हणून महाराजांचं हे जे शेंदाडं हे पिकलं होतं. पिकलं म्हणजे मी अगोदर जे सांगितलं, जो हिरवटपणा आहे, मी देह मी देह, हा देहमपणा त्यांचा निघून गेला होता. मी वासुदेव तत्वता या बोधावर ते आले होते. परमात्मा रूप झाले होते. देहोम ही जी वृत्ती आहे ती संपली होती. एवढंच नाही तर प्रयाणकाली देवे विमान पाठविले, इथपर्यंत महाराजांची अवस्था झाली, इथपर्यंत. म्हणून महाराजांचे हे जा हिरवटपणा हा निघून गेला. जो टणकपणा होता, तो अहंकार सगळा संपून गेला. तुकोबारांच्या जीवनामध्ये यत्किंचितही अहंकार राहिला नव्हता. कुठला जातीचा अहंकार नाही. हो, मराठी. तुकोबाराय मराठीच होते ना. आता मराठी तुम्हाला माहिती आहे कसं आहे सध्या, फार खतरनाक कार्यक्रम. त्यातले आता जरांगे पाटील म्हणलं तर बघायचंच काम नाही, आहे की नाही. म्हणजे माणसाच्या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या असतात, हो, हे सगळं निघून गेलं.
तुकोबाराला ना जातीचा अहंकार, ना कशाचा अहंकार, ना काही सेवेचा अहंकार. म्हणून हे जे शेंदाडे अशा प्रकारे पिकतं. आणि आता हा जो कडूपणा आहे त्याला आपण काम क्रोध लोभ म्हणलो. तर तुकोबारा म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. जसं शेंदाड्यामध्ये जागेवरच सगळे बदल होतात. हिरवटपणाचा पिवळसर रंग होतो, टणकपणाचा मऊपणा येतो आणि कडूपणा जाऊन गोडपणा येतो. हे जसं जागेवरच त्या शेंदाड्याचे बदल होतात त्याप्रमाणे आमच्या याच्यामधला हा कडूपणा जो आहे, हे काम क्रोध लोभ हे निमाले ठाईचे, हे सगळे निघून गेले. आता आमच्यावर काम काही सत्ता करत नाही. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधावर त्यांनी ताबा मिळवलेला होता. नाही तर काम क्रोध बरोबर घेऊन जे परमार्थ करतात त्याला मूर्ख म्हटलेले. हो, काम क्रोध दोघे घेऊन या संगे परमार्थाची निघे तोची मूर्ख. हो, बांधून या शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. ते गावाच्या बाहेर एक मोठी विहीर होती आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोरत पोहायचे त्याच्यात, दणादण उड्या मारायचे. त्याच्यातलं एक पोरगं तिथं आलं, म्हणले मला पोहायचं. म्हणजे तुला येतं का पोहता? म्हणले नाही मला पोहता येत नाही, पण मला मनात आली म्हणले पोहायची. नुसतं मनात येऊन जमत असतं का? मग त्याच्यात काही शहाणे पोर होते, म्हणले तुला पोहायची मनात आहे ना, मग तू भोपळं बांध म्हणे, कमराला भोपळं बांध, मग उडी टाक म्हणले, मग तुला धोका नाही होणार. तो म्हणला भोपळं नाही, पण भोपळ्याच्या आकाराचा दगड एक बांधू का? ते पोरगं म्हणलं इथं बाहेर एक भोपळ्याच्या आकाराचा दगड आहे म्हणे, ते बांधलं चलन का? ते सांगणारं बावलं ते म्हणले त्याला काय हरकत आहे, दगड बांधला काय भोपळं बांधला का? सांगणाऱ्याने दिलं सांगून त्यांनी ते दगड कमरेला बांधलं. आता असं बिना याचं जर माणसाने उडी मारली 2-3 बारे वर येतं, असं 2-3 बारे येतं म्हणे वर येतं ना आपोआप. पण दगड बांधून उडी मारल्यावर वर यायला चान्सच नाही. तसं काम क्रोध लोभ घेऊन आपण जर परमार्थात उतरलो तर गेलेच, पार बुडाले लगे, त्याला वर यायचं चान्स नाही. हो, त्याचं पार वाटोळं झालं असं त्याचा अर्थ होतो. म्हणून हा कडूपणा काढावा लागतो अगोदर. गावामध्ये एका माणसाच्या घरामध्ये एक असं आड होता, आड खूप गोड पाणी होतं. सगळ्या गावातले लोक न्यायचे, काय यांच्या आडाचं गोड पाणी, काय यांच्या आडाचं गोड पाणी, अख्ख्या गावात जायचे. आणि एक दिवस काय झालं, सकाळी सकाळी कुत्र्याची भांडणं लागली त्या आडाजवळ, असं एकमेकावर असे लागले आणि ते कुत्रं चवताळू एकमेकावर पडलं आणि त्याच्यातलं एक कुत्रं पडलं आडात, मेलं तर ते पाण्याने सडलं तिथं आणि त्याच्यात दुर्गंध यायला लागला. लोक काही पाणी न्यायला तयार नाही, दुर्गंध यायला लागला. याला वाटत होतं मी साधा माणूस आहे, माझ्याकडून एवढंच पुण्य घडत होतं, आपल्या आडाचे लोक पाणी द्यायचे, त्याला आनंद व्हायचा. हो, आता ते पाणी न्यायला कोणी येत नाही. म्हणून एका संताकडे गेला, महाराजाकडे गेला. म्हणले महाराज याच्याकरता काय उपाय करावा? म्हणले मला काही सुचालता नाही, लोक पाणी नाही ना. ते म्हणले काही नाही, 100 डबे 100 हंडे मोठे मोठे पाण्याचे काढ, फेकून दे, पाणी शुद्ध होऊन जाईल. ते आला, त्यांनी हे लावलं, चाकबीक लावलं, सगळं लावलं, 100 काय त्याने 200 डबे उपसून फेकून दिले. तरी कोणी पाणी यायला पाणी न्यायला कोणीच येईना. शेवटी त्याने पुन्हा त्या महाराजाकडे गेले. महाराज तुम्ही 100 म्हणले, मी 200 डबे काढून फेकले, पण पाण्याला कोणी येईना. म्हणले कुत्रं काढलं का? म्हणले तेवढं राहिलं व. तसंच हे आपलं. हो, हमारी गाडी वही स्टेशन पे खडी आहे. आपले नुसते डबे उपसायचा उद्योग चालू आहे, पण कुत्रे तसेच. विठाला हे कुत्रे भयानक आहेत, काम क्रोध लोभ यांच्याकडे लक्ष राहू द्या जरा. हा कडूपणा आहे हा सगळा. आणि शेंदाडं कधी मग त्याच्याने गोड होणार. म्हणून बरेच लोकांचे परमार्थिक नुसते त्यांच्या क्रिया दिसतात, पण ते आतले कडू जात नाही, त्यांचा काम क्रोध लोभ जात नाही. भयंकर लोभी झाले आता तर या काळाच्या ओघामध्ये. माणसाच्या एवढे हे पारमार्थिक लोक 80% एवढे लोभी झाले. हो, की काही दिवसांनी ऐकणाऱ्याला पैसे द्यावे लागते काय म्हण, अशी पाळी.
हो, त्याच्यात पुन्हा पुढं जर अजून काळ जर वाढला 1 घंटाभर ऐकल त्याचे काय द्याचा, मग 1 घंट्यात मी निघून जाईल. मग त्याला बळजबरीने सांगावं लागलं नाही 2 घंटे बेस जरा वाढून देऊ. हो, इतके लोभी लोक झालेत. सगळी सौदेबाजीच आहे. जसं बैलाचे सौदे चालतात ना मार्केटला, ह्यो केवढ्याला दिला, मोरा केवढ्याला लावला, पांढरा केवढ्याला लावला, काळा केवढ्याला लावला, असं जे सौदेत तसे ज्याच्यात बी लई मोरे बांडे झालेले आहेत. हो, त्यांचे सुद्धा सौदे खूप चालू आहेत. आणि हे सगळं आपल्या कानावर येतं. असं वाटतं व काय यांनी तुकोबारायचं ज्ञानोबारायचं नाव कमायचा उद्योग लावलाय. हो, खरं त्यांना काय आनंद होत असेल. तुकोबाराने कशा पद्धतीनं परमार्थ केला, ज्ञानोबाराने किती कष्टानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि त्यांना काय वाटत असेल की हे काय आपली अवलाद जन्माला आली बो. विठाला विठाला. आई वडिलांना आनंद केव्हा होतो, जेव्हा आपलं लेकरू सुसंस्कार निर्माण होतं. असे कसे लेकरं असले तर त्या बापाला सांगावं लागतं, कोणाला सांगू नको बा मी यांचा आहे म्हणून, सांगू नको. वाईट वाटतं त्यांना. संस्थेत एक पोरगं होतं आणि काहीच केलं नाही त्यांनी. हो, एक वेगळी रूम काय घेतली, तिथं राहायचा. त्याच्या खोलीमध्ये जाऊन पाहिलं तर सगळ्या खोलीमध्ये हिरोईनचे फोटो लावलेले. ते सिनेमात नटी असतात ना, नटी त्याचे फोटो लावले. आणि ते काय शिक्षण करणार आहे, आणि काहीच नाही. श्लोक पाठ नाही, अभंग पाठ नाही, काही नाही. मग मामासाहेब दांडेकर होते त्यावेळेला. त्यांना जाऊन सांगितलं, म्हणले महाराज आता मी जाणार आहे, 4 वर्ष झाले, आता कीर्तन करतो म्हणले तिकडे जाऊन, आणि तुम्हाला काय दक्षिणा वगैरे काय द्यायची, तुम्हाला दक्षिणा काय द्यायची. तर दांडेकर मामा म्हटले मी मागितलं ती दक्षिणा देईल का. म्हणले हो देईल. म्हणे हा घरचं चांगलं आहे. म्हणले तुम्ही काही मागा. म्हणले मला दुसरं पैसे आणखी नाही लागत, फक्त मला एवढीच दक्षिणा. कुठं बी जाशील तर मी दांडेकर मामाचा शिष्य असं थोबाडतून शब्द काढू नको. विठाला विठाला. अशा प्रकारचा हा सगळा कडूपणा आहे. काम क्रोध लोभ तुकोबारा निमाले ठाईची, आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. अशा प्रकारे आमचं हे शेंदाड पिकलं. गुरुकृपेनं, भगवंताच्या कृपेनं हे सगळं काम आमचं झालेलं आहे. त्याच्यामुळं आनंदाची सृष्टी झाली. आनंदमय कुठेही जरी आम्ही बघितलं तर तिथे आम्हाला परमात्मा दिसतो. म्हणून आता आम्हाला आनंदाला काही तोटा राहिला नाही. अशा प्रकारची आनंदुरे आजी आनंदुरे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे आनंदाचा घनू. आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा. आनंदमय जीवन झालं. सर्व आनंदाची सृष्टी झाली. सृष्टीमध्ये सगळे परमात्मा दिसू लागला. ज्याप्रमाणे ती गवळण म्हणते, कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. जिकडे तिकडे तो परमात्मा आम्हाला दिसू लागलेला आहे. असं तुकोबाराची अत्यंत उच्चतम अशा प्रकारची भूमिका आहे. सर्व आनंदाची सृष्टी झाली. त्यामुळं आता आमच्या यामध्ये आम्हाला आता कुठल्याही प्रकारचा आठव नाठव भाव अभाव हे सगळं आमचं संपून गेलं. असं 3ऱ्या कडव्यामध्ये वर्णन आहे.
आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाराय सांगतात की मी ब्रह्म आहे हा आठव आणि मी ब्रह्म नाही हा नाठव. हे दोन्ही गेले. अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वृत्ती विरून गेली. जगताचा भाव आणि जगताचा अभाव हे अभाव असे विचारसागरामध्ये वृत्तिप्रभाकर ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकारचे अभाव म्हणजे नसणे 4 प्रकारचं सांगितलेलं आहे. अभाव या शब्दाचा अर्थ नसणे म्हणजे प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अनन्याभाव अशा प्रकारचे ते 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रागभाव म्हणजे निर्मितीच्या अगोदर असलेला. जसा आता तुमचं वय किती 66व्या वर्ष अगोदर तुम्ही होते का त्याला प्रागअभाव म्हणतात. म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदर तुमचा इथे काय होता अभाव म्हणजे नव्हते. तुम्ही नव्हते. आता तुम्ही 100 वर्षाचे झाले समजा अजून 35 वर्ष नको होईना. मग त्यावेळेला प्रत्येकाच्या मागे लागलेलं आहे मृत्यू लागलेला आहे. ते शरीर पडलं की मग ते राहत नाही. त्याला प्रध्वंसाभाव म्हणतात. म्हणजे प्रध्वंसाभाव हे अगोदरही नव्हतं काही वर्ष अगोदर नव्हतं त्याला प्रागभाव म्हणतात. काही वर्षानंतर राहणार नाही त्याला कोणता अभाव म्हणतात प्रध्वंसाभाव. अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव असे ते आहेत. अन्योन्याभाव म्हणजे आता इथे हे माझं शरीर आहे ते आता गजानन कॉलनीत नाही आहे. तिथे या शरीराचा काय आहे अभाव आहे. इथे आहे म्हणजे अन्य ठिकाणी नाही. हो. आणि अत्यंताभाव ज्याला म्हणतात अत्यंताभाव म्हणजे नसणंच. जसं वांझेचं पुत्र वांझेला पुत्र हनुमंतरायाला पोरग झालं असं कोणी म्हणलं कसं होणार. ते अत्यंत अभाव आहे म्हणजे ते नाहीच आहे त्याला म्हणतात. त्याप्रमाणे भगवत रूपता ज्याला प्राप्त झाली जो परमात्ममय झालेला आहे त्याच्या ठिकाणी हे कोणतेच भाव राहत नाही. कारण भगवंताच्या ठिकाणी ते कोणतेच अभाव नाहीत. प्रागभाव नाही की काही दिवसापूर्वी देव नव्हता आणि आताच आहे असं काही आहे का. म्हणून प्रागभाव तिथे चालत नाही. काही दिवसानंतर देव राहणार नाही असं काही आहे का असं काही नाही. म्हणून परमात्मा आहेच. या पृथ्वीचा प्रलय झाला तरी त्याला काही होत नाही. म्हणून त्याला प्रध्वंसाभाव नाही. इथे देव आहे दुसरीकडे देव नाही असं आहे का सांगा. तर आता इथे देवाचा वास आहे आपण सप्ताह करतो म्हणून आणि तो देव आता परभणीला नाही आहे असं कसं होऊ शकतं. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची किंवा ती वस्तू नाहीच परमात्मा नाहीच असं होऊ शकत नाही. म्हणजे अत्यंत अभाव हे सुद्धा तिथे नसल्यामुळे तुकोबारा त्या अवस्थेवर गेल्यानंतर मला भाव अभाव सगळे संपून गेले. हो आठव नाठव हो देहम संपलं अहम ब्रह्मास्मी संपून गेलं. हे सगळं मुरून गेलं आणि काय झालं तर म्हणजे झाला स्वयमेव पांडुरंग अशी एक अवस्था झाली. उच्चतम अवस्था म्हणजे ती काही ठराविक भक्त प्रेमी भक्तांची अशी अवस्था होत असते ज्यांनी खरोखरच मनातून देवाकरता भक्ती केलेली त्याच्या याच्यावर त्या गोष्टी उमटतात. बाकी सामान्य माणसांनी तिकडे जाऊच नाही. हो जसं सामान्य माणसानं धीरूभाई अंबानीच्या वगैरे गोष्टी करायच्याच नाही. म्हणले मित्र हे आपण आमचा सेकंड होत राहतो. हो चुप बैस काही बी गप्पा नको. तुला बिड्या प्यायला पैसे भेटत नाही तू काय बोल राहिला. नाही त्या गोष्टी करायला काय अर्थ आहे. हो लय लोक भुशारक्या मारीत राहते. हो मी त्या स्टेजवर चढलो होतो माझ्यासंग खासदार बोलले
हो जिकडं तिकडं सांगतो ते खुद होऊन बोलले राव माझ्या संग. काय बोलले म्हणले खाली वय म्हणले. हो, विठ्ठल विठ्ठल. अरे एखादा महात्मा पुरुष असतो त्याला महात्मा असतो दुर्लभ, त्याची ती अवस्था असते काही भलत्या चालत्याला थोडं ते प्राप्त होतं. कबीरदाजीकडे एक जण गेला की तुम्ही फार मोठे भक्त आहात म्हणून गेला, भेटायला गेला. कबीरदाजी बसले होते असे, काही काम नाही काही, नुसते बसले होते, तोंडात राम नाही काही नाही, गपचूप बसले. याने आपली घंटाभर गंमत पाहिली. म्हणले हे कशाचं संत, हे कशाचे आले महात्मे, लगेच तोंडावरच म्हणले मी तुमच्याकडे संत म्हणून आलो राव, आणि घंट्यापासून तुमची गंमत पाहू राहिलो, तोंडातून साधा राम नाही, तुम्ही कशाचे आले संत, तोंडातून साधा रामचा उच्चार नाही तुमच्या. कबीरदाजीने सांगितलं तुला सांगू का, ओठ कंठ हले नाही जिव्हान स्मरे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. हे एक अधिकार आहे त्यांचा. ते म्हणजे आता आम्हाला राम म्हणायची गरज नाही, रामच आमचा जप करतोय म्हणे. ही उच्चतम स्थिती आहे. म्हणून तुकोबाराची एक उच्चतम स्थिती आहे की झाला स्वयमेव पांडुरंग, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, पांडुरंग रूप झाले तुकोबाराय. हो म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्मसुरासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम एवढे मोठे झाले तुकोबाराय की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले. ब्रह्म कसं बसत तुकोबारायच्या वजनाला आलेलं आहे, इतकं तुकोबाराय मोठे झाले. आणि याला खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा म्हणतात. तुकोबाराय म्हणतात खऱ्या जीवनामध्ये, या मानवी जीवनामध्ये श्रेष्ठ भाग्य कशाला म्हणायचं तर याला म्हणायचं, याच्यासाठी जन्माला यायचं. हे शेवटच्या कडव्यात वर्णन आलेलं आहे. तुका म्हणे भाग्य ह्या नावेदानी, म्हणजे तुका म्हणे भाग्य ह्या नावेदानी, म्हणजे तुका म्हणे भाग्य ह्या नावेदानी, म्हणजे तुका म्हणे भाग्य ह्या नावेदानी, तुका म्हणे भाग्य ह्या नावेदानी, तुका म्हणे भाग्य ह्या
सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी म्हणणाऱ्या लोकांनी कमाल केली हा बाबा. ही पेटी कमी पडायला लागली जरा, अजून काही पट्ट्या वाढून पाहिजे होत्या. चांगले आवाज, उंच म्हणणं एवढं सोपं नसतं. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे
हे ते मोबाईल कोण चालू केला ते नको चालू करू बेटा. संसारी जन्मे जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्वानंदाची सृष्टी झाली. सर्वांनी एकदम मोठ्या प्रेमानं भजन करायचं. मग एक कडवं जे राहिलेलं आहे त्याचा तुम्हाला भाव सांगू आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. आणि भजन करताना टाळी चांगली वाजवा, गर्जना चांगली करा, सावध व्हा. पांघरून बिंघरून घेतली असली तर बाजूला करा जरा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्वानंदाची सृष्टी झाली. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मी जे याची लागी. या संसारामध्ये जन्माला यायचं ते याच्याकरता जन्माला यायचं, याला खऱ्या अर्थानं भाग्य म्हणायचं. आपण धनवान माणसाला भाग्यशाली म्हणत असतो. ज्याला जास्त पैसा मिळाला म्हणतो तो फार भाग्यवान मनुष्य आहे. पण ते भाग्य त्याचं काही खरं नाही. एखाद्याला खूप पैसे मिळाले तर त्याच्याकडून नामस्मरण घडत नाही, तर तो कसा भाग्यवान ठरू शकतो. तुकोबाराय साधू संत म्हणतात, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. खूप पैसा आहे पण नामस्मरणच घडत नाही. बऱ्याच लोकांकडे एवढा पैसा आहे त्याला बोलायला फुरसत नाही. मी एक जणाला म्हणतो या ना एखाद वेळेला कीर्तनाला, तो म्हणला मारायला फुरसत नाही. आणि तुम्ही कीर्तनाला बोल राहिले असं म्हणला तो. असे काही लोक आहेत त्यांना काहीच त्या धनाच्या याच्यामध्ये एवढे रंगून गेलेले आहेत. जालन्याला तर एक व्यापाऱ्याने दुपारी 2 वाजता आपल्या मुनव्याला विचारलं होतं मी जेवलो की नाही म्हणून. मग ते जेवला की नाही हे सुद्धा त्याच्या ध्यानात नाही. असे काही लोक या धनाच्या याच्यामध्ये आहेत. आणि त्याला काय आपण भाग्यवान म्हणायचं. खूप एखाद्याकडे पैसा असला म्हणजे तो भाग्यवान असू शकतो. तसं जर गणित लावलं मग रावणाकडे किती मोठा होता पैसा. रावणाकडे तर 100 नंबरी सोन्याचे घरं कितीतरी होते. असं असताना सुद्धा रावण हा करंटात राहिला. म्हणजे पैशावाला मनुष्य कधीच भाग्यवान असू शकत नाही. जो भगवंताचं नामस्मरण करतो तो सगळ्या त्रिभुवनामध्ये तो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. याला भाग्य म्हणायचं ज्याच्याकडून भगवंताची सेवा घडते. परिस्थिती कशी असू द्या,
एखादा मनुष्य गरीब असला तरी तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. का तर त्याच्याकडून भगवंताची सेवा घडते. त्याच्याकडून सेवा घडत असेल तर तो खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. सकल भुवनामध्ये निर्धनास्तेपि धन्याहा असं वर्णन आले. निर्धन मनुष्य सुद्धा खऱ्या अर्थानं धनवान आहे, पण त्याच्याकडून सेवा घडली पाहिजे. याला खऱ्या अर्थानं भाग्य म्हणतात. बाकीचं आपण आपल्या मनाने कोणालाही भाग्यवान ठरवणं याला काय अर्थ आहे. खेड्यापाड्यात लोक म्हणते एखाद्या म्हाताऱ्याचा जर जीव लेकाच्या मांडीवर गेला तर म्हणते लय म्हातार भाग्यवान. त्याच्या पोराच्या मांडीवर त्याचा काय गेला, जीव गेला, लय म्हातार भाग्यवान. याच्यात काय भाग्य आहे? त्याचा एवढाच अर्थ होतो की मरूस तर दोघाचं बरं होतं बा, नाही बी नसलं दोघाचं. याच्यापेक्षा काय त्याचा काय जास्त अर्थ आहे त्याच्यात? उगाच कोणाला भाग्यवान म्हणायचं. कशाला बी आपण भाग्यवान म्हणतो असतो. याला भाग्यवान म्हणतात, त्याला भाग्यवान म्हणतात. हे खऱ्या अर्थाने भाग्यवान नाही. हो, भाग्यवान ते माणसं आहेत की जे जीवनामध्ये येऊन संतांची संगती करतात आणि शुद्ध परमार्थ करतात आणि भगवंताच्या कृपेला पात्र होतात. ते भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. संसारामध्ये याच्यासाठी जन्माला यायचं. बाकीचं ज्या ज्या गोष्टी त्या सगळ्या नाशवान गोष्टी आहेत. त्याच्यात आपल्या आयुष्याचा वेळ खर्च करण्यामध्ये काही अर्थ नाही. संसारातल्या गोष्टी ज्या असतात अनुकूल प्रारब्धानं त्या मिळतात. आपण प्रयत्नानं मिळवतो असं आपल्याला वाटत असतं, पण प्रारब्ध अनुकूल असलं ना तर आपल्याला तो पैसा मिळत राहतो. असं काही नाही की बाबा आपण फार त्याच्यापाशी फार मरमर करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना सहज पैसा मिळतो. त्यांचा अनुकूल प्रारब्ध असतं, सहजच मिळतो. कोणालाही चालता चालता आमच्याकडे एक दुकानावर भोळी भाळी बाई यायची आणि ती चालता चालता त्याच्या पोराने त्याला लॉटरीचं तिकीट घ्यायला लावलं आणि तिला ते हे बी कळलं नाही. त्याच्या नवऱ्याने सांगितलं मला तुला तिकीट लागलं. मग तिला हे बी कळत नव्हतं की काय झालं त्या तिकिटाचं. घर बसले तिला 1,00,000-2 लाख रुपये मिळून गेले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला भाग्यानं ह्या सगळ्या गोष्टी संसारातल्या मिळून जातात, अनुकूल प्रारब्धानं मिळतात, पण ते खऱ्या अर्थानं भाग्य नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं हे भाग्य की ज्याच्या जीवनामध्ये भगवत सेवा घडते, ज्याच्या जीवनामध्ये प्रातःकाळी उठून जो भगवंताचं भजन करतो. प्रभाते मनी रामचिंतित धावा. भगवंताचं सेवा करतो, नामस्मरण घडतं, साधू संतांची सेवा घडते, अन्नदान आहे, गोदान आहे, भूदान आहे. या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडून घडतात तो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. तुकोबाराय म्हणतात ह्याला खरं भाग्य म्हणायचं की या जीवनामध्ये भगवंताच्या कृपेला आपण पात्र झालो पाहिजे. अशा प्रकारचा हा अभंग या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे. यथामती सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा कानिफनाथ महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर मोलातोलाचा संदेश. आता सध्याची जी स्थिती आहे आपल्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकानं जागृत होणं फार गरजेचं आहे. माणसाला खऱ्या अर्थानं जागृती व्हायला तयार नाही, ही एक मोठी खंत आहे. प्रत्येक मनुष्य या सगळ्या गोष्टीला व्यावहारिक अंग देऊ लागलेला आहे. त्याच्यामुळं मनुष्याचं कल्याण फार लांब राहिलं. त्याचा आपला उद्धार होण्याचा तो विषयच राहिलेला नाही. ज्यानं भगवंताकरता ही गोष्ट स्वीकारलेली आहे त्याच्याकडेच भगवंताची कृपा येणार आहे. बाकी तर मग सगळ्या चुकीच्या मार्गावर माणसं चालू लागलेले. एखाद्या मेंढराला जर खड्ड्यात पाय टाकले उडी तर दुसऱ्याने दंदन टाकायला पाहिजे. पण आता सगळेच लोकांना तसं होऊ लागलेलं. प्रत्येक मनुष्य परमार्थाचा जो काही ट्रॅक आहे, कारण ही भगवंताच्या प्राप्तीची साधनं आहे. ही काही संसारातल्या गोष्टी मिळवण्याची साधनं नाही, ही काही पैसा मिळवण्याची साधनं नाही. ही साधना कीर्तन प्रवचन कथा वगैरे हे भगवंताची प्राप्ती करता साधन आहे. आणि हे आम्ही इथे येऊन करतो म्हणजे तुमच्यावर काही उपकार करतो अशातलाही काही भाग नाही. आपला आत्मन्य आत्मनातुष्ट आपल्या आनंदासाठी ते असे काही परभणीकर महाराज होते, आदरणीय वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर.
ते प्रवचनामध्ये डोळे झाकायचे तर ते त्यांच्या आनंदात बोलत होते. त्यांना काय, त्यांच्या बाजूला एक जण ओवी वाचणारा राहायचा. लोक म्हणायचे बाबा ते ओवी वाचून झोपतो राव. ते ओवी वाचून झोपायचं ते, हे प्रवचन करायचे. ते म्हणजे मला काय करायचं, कोणी झोपा कोणी काही करा, आमच्या आनंदात आम्ही बोलतो. बरेच लोक असे असतात. कुठे आम्ही बघतो ना, हे रामायण सांगतात तर एक जण सांगतो, एक जण बाजूला बसले असतो. आता एक ठिकाणी मी पाहिलं, रामायण सांगणारा खडी साखर खायचं, थोडं थोडं गळा साफ होण्याकरता. ते बाजूचं त्यांच्यापेक्षा दुप्पट खायचं, पण ते कधी म्हणायचं त्याच्यावर काही ताण नव्हतं. ते दुप्पट खडी साखर खायचं. लोक म्हणले बाबा तुम्ही तरी कमी खाता, पण ते लय खडी साखर खात राहू, पुढे डबी खातं करून करतो. त्याला काही बोला ना म्हणले, मला येतो खोकला ते सोकला म्हणले. अशा अनेक गोष्टी आहेत. पण खऱ्या अर्थानं भगवंताच्या कृपेसाठी करा, बाकी त्याला असा कुठलाही व्यावसायिक ट्रॅक देऊ नका. आणि दिला तर तुमची मर्जी, जो करेल तो भरेल, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. पण शुद्ध परमार्थानच परमात्मा भेटणार आहे, संत भेटणार आहे, अन्यथा भेटणार नाही. ही चकारात्मक गोष्ट आहे. या ठिकाणी आपण विश्रांती घेऊ. विठ्ठल जय जय